नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये। आज आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत। थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात हरभऱ्याची भाजी येते बाजारामध्ये, तर तेच आपण हरभऱ्याची भाजी आज बनवूयात। अगदी सोपी आहे बनवायला आणि खायला देखील तेवढीच छान लागते। तर या ठिकाणी बघू शकता मी इथे ही हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे। एकदम अशी कोवळी ही भाजी आहे। तर अशी कोवळी भाजी छान लागते खायला। अशी हरभऱ्याची भाजी ही फक्त थंडीच्या दिवसामध्येच भेटते खायला। तर चला बनवायला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी मी इथे हिरवी मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे, जिरे मोहरी घेतलेली आहे, लसूण घेतला आहे वाटून, चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि तेल घेतले आहे। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। तर कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती। तेल छान गरम झालं आहे। या पळीच्या सहाय्याने मी 2 पळ्या तेल घेतला आहे। आता जिरे मोहरी टाकून घेऊयात। जिरे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये लसूण टाकून घेऊयात। तर या भाजीमध्ये कांद्याचा वापर करत नाही मी, फक्त लसूण आणि हिरवी मिरचीच वापरते। तर तुम्हाला जर कांदा टाकायचा असेल तर कांदा टाकू शकता। तर आता ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेऊयात आणि छान याला मिक्स करून घेऊयात। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तर याला छान असं व्यवस्थित करून घेऊया, मिक्स करून घेऊया तेलामध्ये। आता जी भाजी आपण निवडून ठेवली होती हरभऱ्याची, ती ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। पूर्ण भाजी या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता टाकल्यानंतर खूप मोठी जास्त भाजी दिसते कढई भरून, पण नंतर शिजल्यानंतर ही भाजी कमी होते शिजून। तर व्यवस्थित याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतला। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊयात। पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही भाजी शिजवण्यासाठी। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। परत मीठ टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। अशी ही हरभऱ्याची भाजी वाळवून ठेवायची आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा केव्हा आपल्याला भाजीला काही नसेल तेव्हा आपण वाळलेल्या हरभऱ्याची भाजी बनवू शकतो। ती देखील भाजी खूप छान लागते खायला। त्या भाजीला कणीची भाजी म्हणतात आमच्याकडे। तर इथे बघू शकता ही आपली भाजी शिजत आलेली आहे। तर ही जी हरभऱ्याची भाजी आहे बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते खायला। एकदम कमी साहित्यामध्ये पटकन तयार होते, जास्त वेळ देखील लागत नाही, 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होते ही भाजी। तर इथे बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे शिजून। तर तुम्ही एकदा नक्की अशी हरभऱ्याची भाजी बनवून पहा। अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।